परभणी जिल्हा परिषदेवर भाजपचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतंय, काय वाटतं एकूण? आनंद होतोय। परभणी जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला पसंती दिली आणि इतिहासात पहिल्यांदा भाजपाला एवढं चांगलं यश आलेलं आहे। आनंद होतोय। कसं आता अध्यक्षपदाचं सूत्र कसं राहणार, काय कोणाला सोबत घेणार? बघा आता आमचे 24 आलेले आहेत, एक अपक्ष आहे आणि बाणाचे शिवसेनेचे हे 4 उमेदवार आहेत, त्यामुळे आम्हाला अध्यक्षपद सहज होऊन जाईल। आमचं काही जास्त ओढाताण आम्हाला करावी लागणार नाही। राष्ट्रवादीला सोबत घेणार आहात का शिवसेनेला? शिवसेना। शिवसेनेशी बोलणं झाले नाही, पण वरतूनही तशाच पद्धतीच्या की शिवसेनेसोबतच युतीत आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये लढलो होतो आणि आमच्याकडे ती होऊ शकली नाही, परंतु शिवसेनेसोबतच आम्ही जिल्हा परिषदमध्ये सत्ता। खरं तर शिवसेना कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। जे परभणी जिल्हा परिषद यावेळी 15 वर्षापासून जबाबदारी घेऊन तुम्ही किल्ला लढवला, काय सांगाल? 15 वर्षापासून जिल्हा परिषदची सत्ता ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होती आणि जनतेने पूर्णपणे त्यांना नाकारलेले आहे, कारण की दुर्दैवाने ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी ह्या संस्था अत्यंत महत्वाच्या असतात, पण ह्या लोकांनी 15 वर्ष फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं आणि जेव्हा जनतेने स्पष्ट बहुमत आम्हाला भाजपाला दिलं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेत जायचा विषयच नाही।